राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून 7ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। नागपुरातल्या भाजप नेत्या माया इवनाते देखील खासदार झाल्या असून त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून राज्यसभा सदस्यत्व प्रमाणपत्र मिळालं आहे। महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7च उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली। त्यानुसार शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनात, रामराव वडकुते, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांची खासदार म्हणून अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे। निवडीनंतर मायाताई इवनाते यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले। मिळालेली ही संधी केवळ सन्मान नसून राष्ट्रसेवेची मोठी जबाबदारी असल्याचं त्या म्हणाल्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही त्यांनी मनपूर्वक आभार मानले। महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा आणि राज्याशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे राज्यसभेत ठामपणे मांडण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने काम करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। जनहित, राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक क्षण समर्पित राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।